जय शिवराय सगळ्यांना. अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर असं पसरलेलं हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य हे निर्विवाद सत्य आहे. मात्र आपण गुगलवर सर्च केल्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा साम्राज्य टाकल्यानंतर जो नकाशा दिसतो, जो भगवा नकाशा दिसतो, ते आपलं मराठा साम्राज्य आहे. आणि आजपर्यंत हाच इतिहास शाळांमधून शिकवण्यात येत आहे. मात्र काही लोकांनी आक्षेप घेतल्यामुळं एनसीईआरटीने 8वीतील असणारा पाठ्यपुस्तकातील हा नकाशा हा पूर्ण वगळलेला आहे. हा आपल्या मराठा साम्राज्याचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून त्यांच्यानंतर सुद्धा जे मराठा साम्राज्य उभं झालेलं आहे तो नकाशाच या पाठ्यपुस्तकांमधनं गायब करणं म्हणजेच हिंदवी स्वराज्याचा इतिहास, मराठा साम्राज्याचा इतिहास हा पाठ्यपुस्तकातनं गायब केल्यासारखा आहे. हा अपमान हा आपल्या सगळ्यांचा अपमान आहे. हा कोणीही सहन करू शकणार नाही. म्हणून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून जसं आपण दरवर्षी महाराष्ट्राच्या बाहेरचा इतिहास सांगणारी मोहीम आयोजित करीत असतो, आपण श्री पानिपत, श्री गोवळकोंडा, सुरत आणि श्री गोमंतक मधील श्री सप्तकोटेश्वर मंदिर अशा ठिकाणी आतापर्यंत मोहिमा आयोजित केलेल्या आहेत. हा इतिहास हा पाठ्यपुस्तकातून वगळणं म्हणजेच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी दिनांक 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त आपण हा महासन्मान मोर्चा, मराठा साम्राज्य सन्मान मोर्चा सांगलीमध्ये आयोजित करीत आहोत. मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये उपस्थित राहायचं आहे. श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा होईल. त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्या सहित छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे असणारे सरदार होते त्या सगळ्या सरदारांच्या वंशजांना, तसेच महाराष्ट्रातील इतिहास संशोधक, महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक या सगळ्यांना सांगलीमध्ये निमंत्रित करून आपण सांगलीमध्ये हा मोर्चा करणार आहोत. एनसीईआरटीने हा पाठ्यक्रम पुस्तकातून नकाशा वगळताना कुठल्याही महाराष्ट्रातील इतिहास तज्ज्ञाची चर्चा केलेली नाही आणि परस्पर हा निर्णय घेतलाय. त्याचा निषेध आणि हा सन्मान महामोर्चा 1 मेला सांगलीमध्ये आपण घेणार आहोत. त्या संदर्भातलं नियोजन लवकरच आपणा सगळ्यांशी पुन्हा एकदा आम्ही सविस्तर आपल्याशी निवेदन करेल. मात्र माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहील की या मोर्चासाठी आपण सगळ्यांनी आपल्या छत्रपतींचा इतिहास हा उजाळा देण्यासाठी आणि याचा सन्मान राखण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित व्हावं हे आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो. जय भवानी, जय शिवाजी.